मेंबर्स जवळ या जवळ या. आपण लगेच बक्षीस समारंभ सुरू करतोय. चला संदीप सर या. हॅलो हॅलो. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी दोन्ही संघ सर्वांनी जरा आपल्या मुख्य व्यासपीठासमोर यावं. जे दोन्ही फायनलिस्ट लेजंडरी मध्ये जी टीम आहे त्या दोन्ही संघांनी व्यासपीठासमोर यावं. मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफीचा अंतिम पारितोषिक वितरण समारंभ आपण सुरू करत आहोत. चला ऑल टीम दोन्ही पंचांचा सन्मान आपण करणार आहोत. या संदीप सर आणि मनीष सर दोघांनी यायचे. प्रथम आपण ऑफिशियल जे आहेत आपले पंच त्यांचा इथे सत्कार करतोय. पुट युअर हँड टुगेदर फॉर आवर अंपायर. पंचांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. कुठलाच वाद न होता ही स्पर्धा संपन्न झाली. पाटील सर लोबो सर या अगोदर होते आणि आता कालपासून आजपर्यंत तो प्रवास संदीप सरांचा आणि मनीष सरांचा खूप चांगला राहिलाय. अभिनंदन. टाळ्यावून जाऊ द्या दोन्ही पंचांसाठी. जरा जोरदार टाळ्या दोन्ही पंचांसाठी ज्यांनी गेले 2 दिवस हा फार महत्वाचं काम केलं. त्यानंतर आमचे स्कोरर जे आमच्या कमिटीचेच होते मिस्टर सचिन सावंत यांना मी बोलवीन, ज्यांनी आपल्यासाठी आणि दुसरे जे आहेत स्कोरर त्यांचं आपण इथे स्वागत करतोय, सत्कार करतोय. त्याचबरोबर आपले समालोचक ज्यांनी आपल्या मधुर वाणीने सर्वांना एकत्र आणलं, खेळून ठेवलं. पुट युअर हँड टुगेदर मनीष पाटील. सन्मान चिन्ह सन्मान चिन्ह जोरदार टाळ्या. छत्रपतींची मुद्रा आहे. सचिन म्हणजे खास मुद्रा ही आपले समालोचक मनीष पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. फार महत्वपूर्ण. तर ऑफिशियल्स आपण करून घेऊया. बंटी देसाई सर. हो, नंतर टाळ्या माझ्यासाठी मारल्या तर बरं होईल. जोरदार वाजवायला पाहिजे. कारण ठाणे जिल्हा ठाणे शहर जर समजलं तर बंटी देसाई सरांशिवाय कुठलाच उपक्रम पूर्ण होत नाही. त्यांच्या आवाजाशिवाय कुठलाच उपक्रम पूर्ण होत नाही. टाळ्याहून जाऊ द्या जोरदार टाळ्या. निवेदक, सूत्रसंचालक, समालोचक आदरणीय बंटी देसाई सर, खूप चांगले काम. टाळ्याहून जाऊ द्या आदरणीय बंटी देसाई सरांसाठी. चला आपण आता लेजंडचा जो अंतिम सामना पाहिला आणि सामनावरचा पुरस्कार जातोय मिस्टर सचिन. या षटकार खेचला, विशाल षटकार होता. तर आता सचिन यांना आपण देतोय सामनावीरचा पुरस्कार. जरा टाळ्या होऊन देत. मास्टर ट्रॉफी मध्ये या वयामध्ये वय नाही हो, पण एवढी जबरदस्त स्ट्रोक मेकिंग ॲबिलिटी. षटकारासाठी तरी टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा ते स्ट्रोक मेकिंग ॲबिलिटी. चला 40+ प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण करतोय. बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय LSC चे सुभाष. इज द बेस्ट बॅटर LSC. सुभाष या LSC चे बेस्ट बॅटर ऑफ LSC. मास्टर ट्रॉफी मध्ये जे लेजंडरी क्रिकेटर आहेत त्यांच्यामधला बेस्ट बॅटर अवॉर्ड सुभाष. टाळ्यांची कमी नको. त्यानंतर कॅटेगरी आहे बेस्ट बॉलर लेजेंडरी कॅटेगरी आणि तो पुरस्कार जातोय मास्टरचे राकेश. इज द बेस्ट बॉलर. त्यांची गोलंदाजी आणि त्याचमुळे कदाचित त्यांचा संघ मास्टर स्पोर्ट्स अंतिम फेरीत पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर राकेश. आणि मॅन ऑफ द सिरीज. आता मला नाव घ्यायची गरज आहे का? आजचा दिवस कोणी गाजवला? तर सचिन आहेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट लेजेंडरी कॅटेगरी. या
अभिनंदन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेट. विज्ञान सरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. थोडा आवाज घे, थोडासा थोडा आवाज घे. चेक 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 हॅलो. चेक चेक. चला आपण बघूया आता ज्याची आपण वाढ बघतोय तो ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या ज्या संघांमध्ये होणारा हा मानाचा चषक. तर आता लेजंडरी कॅटेगरीचा आपण उपविजेता हा पुरस्कार देतोय आणि तो जातोय टीम LSC. ठरतायत लेजंडरी कॅटेगरीचे उपविजेते. ओके, मास्टर ट्रॉफीचे रनर अप जवळपास पूर्ण team तेच या. विजेते होते, Whole पण एक team, whole षटकार team, whole team. पूर्णपणे गणित पूर्ण बदलून संघ. गेला आणि LSC ला पहिल्या क्रमांकावरून उपविजेते पदावर समाधान मानवलं. पण खूप चांगला खेळ LSC चा पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम LSC. वेल प्लेड लेजंड्स. एक्झॅक्टली. रनर अप ठरतायत लेजेंडरी कॅटेगरीचे मास्टर्स स्पोर्ट्स ट्रॉफी 2026 चे LSC पाडा. कॉंग्रॅच्युलेशन LSC. चला चला, कॉंग्रॅच्युलेशन LSC. And now time for give first prize legendary category Master Sports Trophy goes to Master Sports. हा सन्मान होतोय टीम मास्टर स्पोर्ट्सचा, ज्यांनी होत्याचं नव्हतं करून दाखवलं, नव्हत्याचं होतं झालं. एका षटकाराने सर्व स्टेजवर शांत बसले होते. एक षटकार आला आणि अंतिम विजेता मास्टर्स स्पोर्ट्स राहिलेला आहे लेजेंडरी कॅटेगरीचा. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस विन. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू. Now let's back to original category. चला चला, आता ओरिजिनल कॅटेगरी कडे वळतोय आपण. आपला उपांत्य फेरीचा एक सेमीफायनल बाकी आहे आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. तर आपण तो पुरस्कार देतोय. फायनल आणि सेमीफायनलचा सामनावीरचा पुरस्कार बाकी आहे. तो जातोय एक तर जय विजय आहे. चला, उपांत्य फेरीचा जय विजय, सॉरी जय गणेश, माफ करा, जय गणेश या, जय गणेश या, नावच बदलून टाकलं. चला, जय गणेश या. उपांत्य फेरीचा हा सामनावीर राहिलेला आहे. अभिनंदन. आणि हा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच गोज टू कैलास. चला, अभिनंदन final कैलास. कैलास फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. चला, कैलासला जातोय अंतिम सामन्याचा सामनावीर. सर, जय गणेश आणि ओमकारच किती मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार घेतील. तर आता कैलासचा नंबर लागलेला आहे. कैलासला जातोय सामनावीर. कॉंग्रॅच्युलेशन कैलाश. चला नेक्स्ट. आणि आता बेस्ट फिल्डर ही कॅटेगरी. आता मी Best सर्वांच्या fielder. चेहऱ्याकडे बघतोय. बेस्ट फिल्डर जास्त सस्पेन्स मला ठेवण्याची अनुमती नाहीये, लवकर घ्यायचंय. त्याचमुळे ज्यांच्या नावाने संघ खेळला जातो ते आहेत बेस्ट फिल्डर. आता कोणाच्या नावाने संघ खेळला जातो? प्रसाद. प्रसाद 11चे प्रसाद ठरतायत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट.
चला शूज असं स्वरूप आहे बेस्ट फिल्डरचं. बेस्ट फिल्डर टाळा झाला पाहिजेत. प्रसाद 11चा रिअल स्टार प्रसाद. बेस्ट बॉलर कॅटेगरी आणि ती टीम फायनल मध्ये नव्हती. मग आता राहिल्या कुठल्या 2 टीम, कारण आपण सेमीफायनल्स मध्ये जे संघ आले त्यांना पुरस्कार देतोय. तर बेस्ट बॉलर त्यांची आज गोलंदाजी आपण पाहिली, म्हणजे टीम राहते जाणता राजा आणि बेस्ट बॉलर जातोय जाणता राजाचे राधे, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला राधे गेले आणि राधेच्या बदल्यात पुरस्कार स्वीकारतायत त्यांचे भाऊ दिनेश स्वीकारतायत. शूज आहेत आणि ट्रॉफी असं स्वरूप बेस्ट बॉलर कॅटेगरीचं. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. चला कॉंग्रॅच्युलेशन राजा अँड राधे. त्यानंतर बेस्ट बॅटर हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि बेस्ट बॅटर जातोय, बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय चला बेस्ट बॅटर गोज टू ज्यांची जादू आज नाही पाहायला मिळाली. तरी टाळ्या वाजतायत म्हणजे समजले ते की कोण आहेत. गौरव ठरतायत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स गौरव. ही बॅट आणि हा मग आणि ट्रॉफी टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेसचे वाउचर्स देऊन आपण सन्मानित करतोय गौरवला, बाबूला. चला मॅन ऑफ द सिरीज 2 नाव आहेत आणि दोन्ही एका संघात आहेत, पण आम्हाला एकालाच जायचंय. तुम्ही वाटून घ्या, काही करा. जय गणेश आणि ओमकार ही 2 नावं आहेत. आता थोडं आमच्यासाठी कन्फ्युजिंग राहिलंय, पण आता एक फॅक्टर लक्षात घेतला गेला तर तो आहे कॅप्टन्सी. तर जातोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर ओमकार. इंटरनॅशनल ब्रँडची ती सायकल आहे, साधी सुधी सायकल नाही आहे. डबल सीट सुद्धा ते रात्रभर फिरू शकतात आरामात. तर ओमकारला जातोय ती ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेची जाते मिस्टर ओमकारला. हो मिस्टर परफेक्ट, परफेक्ट प्राइस. अभिनंदन ओमकार. तर अभिनंदन ओमकार, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर धिस ओमकार अवॉर्ड. कमालीचा क्रिकेटर आहे, कमालीचा प्लेअर आहे. अभिनंदन. लोकमान्याचा रिअल स्टार. तर उपविजेता पुरस्कार. पहिल्यांदाच आपण फ्लड लाईट खेळली, पहिल्यांदाच आपण प्राइज वाढवली आणि पहिल्यांदाच आता आपण या 2 संघांना म्हणजे 2 फॉर्मॅटला, म्हणजे एका बाजूला कॉलनी आणि एका बाजूला वॉर्ड कमिटी असे 2 फॉर्मॅट आणले. सेकंड प्राइज 50,000 रुपये आणि ही मास्टर्स ट्रॉफी ही जाते प्रसाद 11. कॉंग्रॅच्युलेशन्स होल टीम. नौपाड्याचा हा संघ आज वर्तकनगरच्या मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफीचा, बाकी सर्व आता या टीम सपोर्टर्स.
थँक्यू मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. तर आणखीन एक सन्मान, एक छोटासा सन्मान बाकी आहे. आमचे कालचे स्कोरर योगेश, आपण बरं यायचं आहे. योगेश या. चला. आणि या वर्षीचा सामन्याचा चॅम्पियन नो डाऊट वन अँड ओनली लोकमान्य 11. सर्व कमिटी मेंबर्स सर्वांनी पुढे यावं. पहिले लोकमान्य 11 ओंकार आपली टीम घेऊन यायचं. 11 प्लेइंग 11 ज्यांना मेडल मिळतील, मेडल प्रदान केले जातील, मेडल्स. आणि त्यानंतर त्यांचे सपोर्टर असतील. ओंकार 11 ओंकार आपला टीम 11 खेळाडू 11 प्लेइंग 11. चला या प्लेइंग 11 हे